नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये आपण पाहत असतो, इकडे अर्जुनकडे कस्टमर आलेले असतात आणि अर्जुन त्यांना बोलतो की कोर्टाची तारीख मिळाली की मी तुम्हाला फोन करतो आणि डोंट वरी, ओपन अँड शट केस आहे, त्यामुळे काळजी करू नका, असं म्हणून तो व्यक्ती तिथून निघून जातो. तेवढ्यातच आता चैतन्य तिथं आलेला असतो ना, तर चैतन्य बाकीच्या कामांची त्याला अपडेट देत असतो. अर्जुन, तू ते गावडे केसचे डिटेल्स मागितले होते ना, ते त्याच्या बायकोशी बोलणं झालेलं आहे आणि ते आता व्हेरीफाय करतो बोलले. आणि जे अनिल मांढरे केस होती ना, त्यामध्ये जो गॅरेजवाला होता ना, सुनील काय नाव होतं त्याचं, सुनील काकडे, हां ना, तो त्याचं स्टेटमेंट आपल्याकडे आलेलं नाही अजून. असं बोलल्यानंतर अर्जुन बोलतो, का का अजून आलं नाही स्टेटमेंट? का रे, तू अजून फोन केला नाहीस का त्याला? असं बोलल्यानंतर चैतन्य बोलतो, हो रे, करणारच होतो मी आत्ता फोन. मग अर्जुन बोलतो, कधी कधी करणार होतास फोन? कधी? मी तुला सांगितल्यानंतर, मी आठवण करून दिल्यानंतर. तर यावरती आपला चैतन्य म्हणतो, असं, अरे काय झाले, एवढा का चिडतोयस तू माझ्यावरती? मग इकडे अर्जुन बोलस, का तू कशासाठी आहेस माहिती आहे? चैतन्य बोलत असतो, अर्जुन काय झाले का, तू थोडासा काही टेन्शनमध्ये आहेस का? तर यावरती अर्जुन बोलतो, हो सॉरी, खरं चैतन्य, मी तुला असं बोलायला नाही पाहिजे होतं. मग चैतन्य बोलतो, एक काम कर, तू घरी जा, मी बाकीच्या सगळ्या मीटिंग्स माझं मी हँडल करतो. मग यावरती मग चैतन्य बोलतो, ठीक आहे, जा, कॉल कर जा. तेवढ्यातच आता अर्जुन काय करतो, आता सायलीला फोन करतो. आणि सायलीला फोन केल्यानंतर सायली म्हणत, अरे वा, काय म्हणताय, बायकोची आठवण आली वाटतं. असं म्हणल्यानंतर अर्जुन बोलत असतो, बायकोची आठवण काय कायमच येत असते. अस्मिता ताई कुठे आहे? असं म्हणल्यानंतर इकडे सायली म्हणत असते, का म्हणजे बहिणीची आठवण आलेली दिसते. आहेत आहे, इथेच आहेत, बसले, देऊ का त्यांच्याकडे फोन? असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणत असतो, नको नको, फोन देऊ नको, एवढंच विचारायला फोन केला होता. असं बोलून आता अर्जुन फोन ठेवत असतो. अर्जुनला मात्र अस्मिताचीच काळजी लागलेली असते, म्हणून तो एकदमच अस्वस्थ असतो. तेवढ्यातच आपण पाहतो काय, इकडे ना आता अस्मिता दूध प्यायला नाही म्हणत असते की मला दूध नको आहे आई, बास झालं मला एवढंच दूध. असं म्हणल्यानंतर इकडे आता कल्पना म्हणत असते, नाही नाही नाही, तुला सगळं दूध प्यावं लागणार आहे. आणि तेवढ्यातच ती म्हणत असते, नाही आई, माझी काही खायची प्यायची इच्छाच नाही गं. तेवढ्यातच काय होतं, सचिन येतं. सचिन आलं की पटकन उठून निघालेले असते. तेवढ्या सचिन जवळ येतो आणि बोलतो, अस्मिता, असं पटकन उठायचं नसतं, किती वेळा तुला सांगितले? मग ती बोलते, अरे, इकडे सायली बोलते, तुम्ही उद्या येणार होतं ना सचिन भाऊजी? असं बोलल्यानंतर तिकडे सचिन बोलतो, असं काय ना, उद्याच यायचं ठरवलं होतं, पण मी आल्यानंतर आम्ही आज आलो म्हणून माझ्या बायकोच्या चेहऱ्याचा जो आनंद होता तो मला पाहायला भेटला असता का, म्हणून मी आज आलो आहे. असं बोलल्यानंतर इकडे कल्पना म्हणत असते, मग आता सचिन आलं आहे तर 4 दिवस राहणार आहेस ना तू इथं अस्मिताबरोबर? असं बोलल्यानंतर मी इकडे हा म्हणत असतो, हो राहायचा तर प्लॅन आहे, पण काय सांगायचं, कधी इमर्जन्सी वगैरे आली तर. मग अस्मितानं तोंड वाकडं केलेलं असतं. मग तेवढ्यातच त्या अस्मिता म्हणत असते की सायली, एक काम कर ना तू, सचिनसाठी छानपैकी सँडविच बनवला आणि मीही खाईन बरं का. असं बोलल्यानंतर आता कल्पना म्हणतेस, अरे बापरे, थोड्या वेळापूर्वी एका मुलीला ना काही खायची प्यायची इच्छा येत नव्हती, आता काय झालं अचानक? मग आता इकडे सायली हसत असते, हो नक्की मी करते. मग आता सचिन बोलत असतो की सायली वहिनी, खरंच करा बरं का, मी लगेचच फ्रेश होऊन येतो आणि नंतर आम्ही खातो. आणि त्यानंतर मग आता सचिन अस्मिताला बोलतो, चल येतेस का रूममध्ये? असं बोलून ते आता दोघेही रूममध्ये निघालेले असतात. आणि आता सायलीने छानपैकी अस्मिताची फरमाईशनुसार सँडविचेस करायची तयारी चालू केलेली असते. आणि सचिन बोललेला असतो की हो, मी राहण्यासाठी चालले 4 दिवस, बघतो कसं कसं होते, कामाचा बेत कसा आहे ते. असं बोलून आता ते दोघे रूममध्ये गेलेले असतात. आणि आता हे पाहून मात्र आता कल्पना हसत असते, कारण की तिची मुलगी खुश झालेली असते, त्याचा आनंद तिला झालेला असतो. आणि सायलीलाही आनंद झालेला असतो, कारण की अस्मिता यांच्या चेहऱ्यावरती लगेच आनंद आलेला असतो नवरा आल्यामुळे. त्यानंतर काय होतं, आता सँडविचेस रेडी झालेले आहेत. आता सँडविचेस ठेवलेले आहे, अस्मिता वाट बघत आहे सचिनची, म्हणत असते कधी सँडविचेस खाते असं झाले. तर त्यावरती कल्पना म्हणत असते, हो गं, असं काही नाही की सचिन आल्याशिवाय खायचं नाही, तू खाऊ शकते सँडविचेस. तर त्यावरती अस्मिता बोलते, नाही नाही, सचिन येऊन दे मगच मी खाणार सँडविचेस, असं म्हणते. तेवढ्यातच काय होतं माहिती आहे, आता अर्जुन आलेला असतो. आणि अर्जुन आलेला पाहून इकडे सायली म्हणत असते, काय हो आज लवकर आले घरी? मग इकडे अर्जुन म्हणत असतो, काही नाही, कामं जरा लवकर संपली म्हणून मी घरी आलो आहे, बाकी काही नाही. मग ते म्हणते, अरे वा, काय आज सँडविचेसचा प्लॅन दिसतोय. मग यावरती अस्मिता म्हणत असते, काय नाही रे, सचिन आले ना, सचिनला आपल्या सायलीचे सँडविचेस खूप आवडतात ना, म्हणून बनवले सँडविचेस. असं बोलल्यानंतर अर्जुन बोलतो, सचिन आला आहे? म्हणते, हो सचिन आला आहे. तेवढ्यातच आता सचिन तिथे येतो. आता सचिन तिथे आल्यानंतर अर्जुनला थोडासा दबकत आलेला असतो आणि म्हणतो, हाय हॅलो करतो. मग अर्जुन बोलतो, काय रे, कधी आलास तू? तर म्हणतो, हो आजच आलो. एवढं म्हणतो, आलास पण तू? असा अर्जुन त्याला प्रश्न विचारतो. मग आय होप आता तू आलायस तर 4 दिवस अस्मिताईबरोबर इथं राहशील. तर सचिन बोलतो, हो राहणारच आहे. नाही अर्जुन बोलतो, तसं काय नाही, तुझं काय होतं, कधी कधी एकदम अशा इमर्जन्सी येतात ना. अर्जुन बोलतो, मला असं वाटतं कधी कधी की अश्विनपेक्षा जास्त इमर्जन्सी तुलाच असतात, असं बोलतो.
मग त्यावरती मात्र सायली म्हणत असते, हो या तुम्हीही फ्रेश होऊन या जावा, मग तुम्हाला मी सँडविचेस देते असं म्हणते. आता अर्जुन आता फ्रेश व्हायला गेलेला असतो. त्यानंतर आता इकडे सँडविचेस खायचं चाललेलं असतात आणि इकडे आपला सचिनला म्हणत असतं, अरे वा खूप छान झाले तर सँडविचेस. त्यानंतर आपण पाहतो का इकडे नागराज विचार करत असतो, प्रियानं सांगितलेलं प्लॅन तर एक नंबर आहे, त्यामुळे महिपतचं तोंड तर बंद होईल, पण यामागचं प्रियाचा मागचा हेतू काय आहे ते समजत नाही. तेवढ्यातच त्याने बोलवलेला तो गुंडा आलेला असतो. तो बोलतो असतो, हे काम आहे तुझ्या अर्जंट, असं समज की तुझ्या बॉसचंच काम आहे. असं करून ना तो आता त्याला साक्षीचा फोटो दाखवतो आणि त्यानंतर त्याला जो काय प्लॅन आहे तो सगळा समजावून सांगत असतो. आता जो प्रियाचा प्लॅन आहे तो वर्क करायचा यानं ठरवलेला आहे. साक्षीचा फोटो दाखवून त्या गुंडाला त्यानं सगळी काय असेल ती माहिती सांगितलेली असते. त्यानंतर आपण पाहतो का इकडे घरामध्ये सायली म्हणत असते सचिनला की अजून घ्या ना सँडविचेस. असं म्हणल्यानंतर तो म्हणतो, नको नको आता तर माझं पोटच फुटत. असं म्हणल्यानंतर इकडे अस्मिता म्हणत असते, घे ना एक तर घे ना सँडविच. असं म्हणल्यानंतर इकडे सचिन म्हणतो, सो ॲज यू विश ब्युटिफुल असं म्हणतो. तेवढ्यातच आता ह्यांचं हे बोलणं चालू असताना तिथे अर्जुन आलेला असतो आणि अर्जुनला आता खूप राग असतो, कारण की ते जर झाला होता प्रकार त्यानं पाहिलं होतं ना त्या मुलीबरोबर म्हणजे साक्षीबरोबर त्याला ते साक्षीही माहीत नाही पण त्यानं पाहिलं होतं म्हणून त्याला त्याचा राग होतो. मग अर्जुन बोलतो, कशाला फोर्स करतेस त्याला, असं रागामध्ये बोलतो. असं बोलल्यानंतर इकडे जरासं सायलीला वियर्ड वाटलेलं असतं, असं कसं हे बोलले ते. मग तो म्हणत असतो, अस्मिता म्हणते, काही नाही रे त्याला खायचं नसेल तर. इकडे मग तो म्हणतो, त्याला खायचं नसेल तर तू कशाला फोर्स करतेस. मग आता कल्पना ही म्हणते, ठीक आहे जाऊन दे, त्याला जर खायचं नसेल, सचिन तुला खायचं नसेल तर तू खाऊ नकोस बरं का. मग तो म्हणतो ठीक आहे. तेवढ्यातच इकडे ती बोलत असते, मला एक प्रश्न विचारायचा आहे सचिन तुला. मग सचिन थोडासा घाबरतो, काय विचारायचं आहे तुला. तर ती म्हणत असते, काय नाही तुला अचानक कशी काय सुट्टी भेटली. असं बोलल्यानंतर तो थोडासा अर्जुनकडे पाहत असतो. नंतर बोलतो की काय नाही रे, मी त्यांना मेल केला आहे ना, मी त्यांना सांगितलं होतं की मला माझ्या प्रेग्नेंट बायकोवर वेळ घालवायचा आहे. मग हा का नाही अर्जुन त्याच्यावर एकटक लावून बघत होतं काय काय बोलतोय ते. मग सचिन म्हणत असतो की इकडे अस्मिता बोलते की मग तो याच्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का रे, तू मागच्या वेळी जाताना बोलला होतास ना म्हणून मी विचारलं. मग यावरती सचिन बोलतो, हो सॉल्व्ह झाला तो प्रॉब्लेम, आता काही इश्यू नाही आहे, मी त्यांना मेल करून कळवले त्यामुळे काही एवढा इश्यू नाही. मग यावरती म्हणते, खरंच असं कामाचं भेटतं. तो बोलतो, हो मी त्यांना सांगितलेलं आहे की मला जास्तीत जास्त वर्क फ्रॉम होम द्या म्हणून, कारण की मला आता इथून पुढं माझ्या प्रेग्नेंट बायकोबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे. मग इकडे ती म्हणत असते, अरे वा खरंच चांगली गोष्ट आहे बरं का. आता तेवढ्यातच काय झालेलं असतं, इकडे सायली म्हणत असते अर्जुनला, तुम्ही घ्या ना सँडविचेस. असं बोलल्यानंतर इकडे तो इकडे बोलतो, नाही नाही मला भूक नाही असं म्हणत असतो. आता इकडे कल्पना थोडीशी आपली अस्मिता खुश आहे त्यावरती ती बघत असते, पण असा अर्जुन अचानक का त्याला असं वियर्ड बोला ह्याचा कल्पनाही त्याच्याकडे बघत विचार करत असते. आणि थोडंसं मात्र सचिनला वाईट वाटू नये म्हणून तिनं आता भाषांतर केलेलं असतं. तेवढ्यातच आपण पाहतो काय कल्पना म्हणत असते की आता बघा आपली अस्मी कशी एकदम खुश झालेली आहे बघा. आता तिथून ना अर्जुन ना अचानक उठून जातो, मला नको आहे, मला भूक नाही म्हणून. असं तो उठून गेल्यानंतर इकडे अस्मिता म्हणत असते, ह्याला काय झालं अचानक. तर आई म्हणत असते, काही नाही कामाचं जास्त प्रेशर असेल म्हणून तसा गेलेला असेल. त्यानंतर आपण पाहतो का इकडे साक्षी कंटिन्यू ना फोन करत असते, तिकडे सचिननं फोन उचललेला नसतो. आणि अस्मिताही म्हणलेली असते फोन उचल म्हणून, तर तो काय बोलतो, नाही नाही आता नाही उचलत, एवढं काय महत्त्वाचं नाही, आता माझी जास्तीत जास्त प्रायोरिटी तू आहेस म्हणून तो फोन उचलत नाही. इकडे एकदम त्या अस्वस्थ होत असते, फोन का उचलत नाही हा, कामाचे मला तो सोडून तर नाही ना जाणार, परत माझा हा फोन कट करायला लागला आहे. तेवढ्यातच ज्या नागराजनं त्या गुंडाला तो फोटो दाखवलेला असतो साक्षीचा, तेवढ्यातच तो तिथं आलेला असतो. इकडे मग साक्षी म्हणत असते, काय रे कशाला मला इथं बोलवून घेतले विचारते. तेवढ्यातच तो काहीच बोलत नाही, फक्त तिच्या हातामध्ये एक चिठ्ठी देतो आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की सावध राहा म्हणून. आता साक्षीला समजलेलं नाही आहे की कुणापासून सावध राहा, का सावध राहा, काय या चिठ्ठीचा अर्थ आहे तेच काही माहीत नसतं. इकडे आता पाहतो काय आपण जेवण झाल्यानंतर हे दोघे रूममध्ये आल्यानंतर आपली सायलीची रूममधली आवरावर चाललेली असते. म्हणत असते, आज तुम्ही काही नीट जेवला नाही बरं का. तर अर्जुन बोलत असतो, तसं काही नाही. तर सायली म्हणते, बघितलं का अस्मिताताई किती खुश आहे, सचिन भाऊजी आले ना ती एकदम एक नंबर खुश होती बरं का अस्मिताताई. आणि कसं आहे ना त्यांचं त्या दोघांचं एकमेव ते खूप प्रेम आहे ह्याच्यावर दिसतं. असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणत असतो की सायली मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. मग सायली म्हणत असते, सांगा ना काय तुम्हाला सांगायचं आहे. तेवढ्यातच इकडे आपल्या अर्जुनला आठवत होतं कसं सचिन आणि ती कोण मुलगी होती ती त्याला गालावरती किस करताना त्यानं पाहिलं होतं. आणि इकडे मात्र सचिननं सांगितलं होतं की मला एक शेवटचा चान्स दे, मी परत अशी कधीही चूक करणार नाही. मग अर्जुन म्हणत असतो, काय नाही मला एक तुला केसबद्दल बोलायचं आहे. मग सायली म्हणते, काय झालं आहे, काय कॉम्प्लिकेटेड केस आहे का. तर अर्जुन म्हणत असतो, हो एक जरा कॉम्प्लिकेटेड केस आहे. तुला सांगू का की माझी एक मैत्रीण म्हणजे एक मुलगी आली होती आणि तिची बहीण
तिच्या बहिणीचा नवरा ना त्याचा बाहेर काहीतरी अफेअर आहे असं बोलल्यानंतर सायली म्हणते काय रे कशी अशी लोक असतात ना असं बोलल्यानंतर अर्जुन एकदम रागाने म्हणत असं हो एकदम नीच नसतात लोक. मग सायली म्हणत असे काय झालं आहे नक्की तर ते त्या बहिणीला सांगितले का तिने तर म्हणतं नाही ना बहिणीला नाही सांगितलेलं कारण की बहीण तिची खूप हळवी आहे आणि तिला हा धक्का सहन होणार नाही. तर सायली म्हणत असते का काय झालं आहे तिला. मग तो एकदम म्हणणार असतो की ती प्रेग्नेंट आहे पण आता तो तसं न बोलता ते म्हणतो नाही ती थोडीशी आजारी आहे त्यामुळे सांगितलेलं नाही. मग सायली म्हणत असते मग काय काय करणार आहे तर यावरती तर अर्जुन बोलतो तसं काय नाही त्या तिला असं वाटतं की सगळ्यांसमोर त्याचं ते अफेअर आणावं सगळ्यांना समजावं असं तिला वाटते. आता मग ती म्हणत असते मग तुम्हाला काय वाटतं. मग इकडे अर्जुन म्हणत असतो काय नाही ही खरी चैतन्याची केस आहे आणि त्यानं माझ्यावर ॲडवाईस मागितली होती आणि मला काहीच ॲडवाईस देता येत नाही म्हणून मी तुला विचारतोय. मग सायली म्हणत असते हे बघा त्या जर बहिणीला समजलं तर काय होऊ शकतं तिला खूप त्रास होईल का असं बोलल्यानंतर तो म्हणत असते हो तिला खूप त्रास होईल अक्षरशः तिचा जीवही जाईल असं सांगितल्यानंतर मग सायली म्हणत असते खरंच तसं पाहायला गेलं तर खूपच कॉम्प्लिकेटेड म्हणजे हळवी केस आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तिला निस्तरली पाहिजे केली पाहिजे आपण. मग मला असं वाटतं तुम्हाला सांगू का की तिला जर आता जर आपण काही सांगू शकत नसलो पण समजा तिला जर अचानक दुसरीकडून कुठून जर समजलं तर मग काय होईल खूप मोठा तिला धक्का बसेल तो तिला सोसणार आहे का. मग त्यापेक्षा आपण स्वतःहून काहीतरी सांगणे हेच महत्त्वाचं ठरेल बरोबर ठरेल असं तर ते अर्जुनला म्हणत असते. आणि अर्जुनला हे सगळं पटलं होतं. अर्जुन खरं स्वतःला त्या जागी ठेवून एकदम स्वतः त्याच्यामध्ये भावना ओतून बोलायसारखं बोलत होता आणि इकडे सायलीला थोडंसं वियर्डही वाटत होतं. अर्जुन म्हणत असतो असतात काही काही लोक पण कसं आहे त्या तिच्या बहिणीवरती तिचा खूप जीव आहे आणि तिला असं वाटतं तिला एवढा असं त्रास होईल असं काही वागायला नको. त्यामुळे तिला खूप असं टेन्शन आलं आहे की नक्की काय करायला हवं काय लोकांसमोर त्याचा चेहरा आणावं का नको तेच कळत नाही. त्यानंतर आपण पाहतो का इकडे आता साक्षी विचार करत असते की कोण असेल कोणी चिठ्ठी लिहिली असेल कोणी का मला सावध राहायला सांगितलं आहे कोण माझ्या जीवावरती टपला आहे हे मला आता समजतच नाही. मी आता ह्याचा अर्थ काढू तर काय आणि कोणाला विचारू असं ते विचार करत असते. तेवढ्यातच काय झालेलं असतं की आता तिथे साक्षीच्या घरी आता नागराज गेलेला असतो. मग नागराज म्हणत असतं काय झाले अर्जुन बोलून घेतलंस म्हणूनच मी इथं आले आणि तू काय मागापासून इकडे तिकडे फेऱ्या मारतेस असं बोलल्यानंतर साक्षी म्हणत असते अहो हे बघा ना मला एक चिठ्ठी आली आहे आणि हे ना अण्णांच्या एका माणसाने मला दिली आहे चिठ्ठी. मग इकडे तो नागराज म्हणत असतो काय झालं चिठ्ठीमध्ये काय लिहिले तर तो चिठ्ठी वाचतो लिहिलेलं असतं सावध राहा. मग तो म्हणत असतो ही कोणी चिठ्ठी दिली. मग तू त्या अण्णांच्या माणसानं दिली तर त्याला फोन करून विचार ना कोणी दिली म्हणून. मग साक्षी म्हणत असते की मी त्याला फोन केला होता पण त्याचा फोन लागतच नाही आहे. मग मला काय असं वाटतं सांगू का तुला मला की अण्णाने ही चिठ्ठी मला दिली नसणार आहे. एका वेळी मला वाटलं की अण्णाने मला सावध राहा म्हणून सांगितलं आहे पण मला असं पूर्णपणे वाटतं की अण्णा असं फिरवून घास घेणार नाही. त्यांना जर मला अलर्ट करायचं असतं तर त्यांनी मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला असता. असं बोलल्यानंतर तिकडे नागराज म्हणत असतो की याचा अर्थ की ज्या व्यक्तीने तुला ही चिठ्ठी दिली आहे तो कायम तुझ्या म्हणजे आपल्या कधीच लक्षात येणार नाही की कोणी चिठ्ठी दिली आहे. मग इकडे साक्षी म्हणत असते हो मला काहीच कळत नाही मला खूप भीती वाटायला लागली आहे. मग इकडे महिपत म्हणत असतो बघ ना खरंच काही तर विचित्र गोष्टी काही दिवसापासून व्हायला लागल्या आहेत ना महिपत गायब झाला अशी तुला चिठ्ठी यायला लागली असं नागराजला म्हणत असतो. मग त्यावरती आता साक्षी म्हणत असते नको ना तुम्ही असं सगळं बोलू नका मला खरंच खूप घाबरायला होते. आता एखाद्या वाऱ्याचा आवाज जरी आला ना तरी मला खूप भीती वाटत आहे असं ती नागराजला म्हणत असते. आणि म्हणूनच मी तुम्हाला इथं बोलवून घेतलं आहे कारण की मला आता खूप भीती वाटायला लागली. एकतर अण्णांचा काही कॉन्टॅक्ट नाही अण्णा गायब झाले आणि मला ही अशी चिठ्ठी येते कोण हे सगळं करते काहीच कळत नाही आणि आता मला खूप खरंच भीती वाटायला लागली आहे म्हणूनच मी तुम्हाला इथं बोलवून घेतलं आहे. तेवढ्यातच काय होतं डोअरबेल वाजते. डोअरबेल वाजल्यानंतर एकदमच साक्षी घाबरायला लागते. इकडे नागराज तिला म्हणत असतो जा ना पटकन उघड जा दरवाजा असं बोलल्यानंतर साक्षी म्हणत असते नको नको मी नाही उघडत दरवाजा. मग नागराज म्हणत असतं घाबरतेस कशाला एवढी मी आहे नाही ते उघड जा दरवाजा कोण आहे बघू. मग साक्षी म्हणत असते नाही नाही मी नाही उघडणार दरवाजा मला खूप भीती वाटत आहे. मग नागराज म्हणत असतो अरे बाबा मी तुला सांगितलं ना मी इथंच आहे तुला काय होत नाही जा तू दरवाजा उघड जा असं बोलतो. आणि त्यानंतर आता इकडे साक्षी दरवाजा उघडायला निघाले असते तेव्हाच मात्र नागराज त्याच्या खिशातून काहीतरी काढत असतो आणि साक्षीला काही ते माहीत असतं कारण साक्षी पुढे दरवाजा उघडायला गेलेली असते. त्यानंतर ती काय करते पुढे जाऊन ना दरवाजा एकदम थोडासा उघडते आणि बाहेर पाहते तर काय तिला बाहेर कोणच दिसत नाही. त्यानंतर मग काय होतं ती दरवाजा लावायला जाते तेव्हा तिचं लक्ष तिच्या पायाकडे जातं आणि तेव्हा तिला एक पार्सल दिसलेलं असतं. आता ते पार्सल तिच्यासाठीच होतं ते तिच्या लक्षात आलं होतं म्हणून ते आता पार्सल आतमध्ये घेऊन आलेलं असते आणि नागराज अजूनही तिथंच बसलेला असतो. आता जेव्हा साक्षी आतमध्ये ते बॉक्स घेऊन येत असते तोपर्यंत हिने काय केलेलं असतं व्हिडिओ शूटिंगसाठी मोबाईल काढलेला असतो आणि तो मोबाईल तिने आता वरच्या खिशामध्ये ठेवलेला असतो. तेवढ्यातच आता तिथे साक्षी तो बॉक्स घेऊन येते आणि तो बॉक्स मग आता नागराज म्हणतो आणि इकडे मी बघतो काय म्हणून आणि तो बॉक्स त्याच्या हातामध्ये घेतो आणि त्या बॉक्सच्या वरचं जे कवर असतं
ते कवर काढतो आणि त्याच्या आतमध्ये एक बॉक्स असतो, तो बॉक्स तिच्या हातामध्ये देतो. आता साक्षी तो बॉक्स बघून थोडीशी भिलेली असते, पण आता त्यामध्ये काय आहे ते बघायचंही तिला एक्साइटमेंट असते, म्हणून ती बॉक्स आता ती उघडून पाहते. जेव्हा ती बॉक्स ती उघडून पाहते तेव्हा मात्र ती जागची हलतेच, कारण की त्या बॉक्समध्ये त्या बाईचा फोटो असतो, ज्या बाईचा साक्षी शिकरे म्हणून मेलेली घोषित केलेलं असतं. आता ते फोटो पाहून ती एकदम घाबरते. नंतर आता ते फोटो एकदम पुढं टेबलवरती टाकून देते. म्हणते, हे काय केलं, हे कोणी केलं, हे कोणाला समजलं, हे कोण करायला लागले. तर नागराज म्हणते, असं काय काय झालं, एवढी का तू घाबरलेस, एवढं काय झालं साक्षी तुला. तर ती म्हणत असते, अहो नागराज काका, हे बघितले का फोटो, ती त्या बाईचेच फोटो आहेत बघा, तुरुंगातले फोटो आहेत, हे कुणाला कळाले आणि हे कुठला माणूस हे सगळं करायला लागलाय, त्याला माझ्या भूतकाळाबद्दल सगळं समजलं का. असं म्हणल्यानंतर नागराज म्हणत असतो, अगं हो हो हो, जरा पॅनिक हो नको, जरा शांत हो. तर ती म्हणत असते, अहो नागराज काका, मी कशी शांत हो सांगा भाऊ, हे बघितले का तुम्ही फोटो, म्हणजे त्या माणसाला माझा सगळा भूतकाळ माहीत झाला आहे, म्हणजे तो माणूस माझा तर माझं खून करेल का मला तुरुंगात पाठवेल, मी काय करू सांगा बघू. माझ्या अण्णा कुठं गेलेत, माझ्या अण्णाला काहीच माहीत नाही आहे, माझ्या अण्णा इथं नसेल तर मी काहीच करू शकत नाही, त्यांच्याशिवाय मी एकदम हलवून जाते, माझ्या अण्णा कुठं गेलेत, माझ्या अण्णाला काही तर झालं नसेल ना. असं करून आता साक्षी खूप मोठ्याने रडायला लागलेलं असते. इकडे मात्र नागराजने मस्तपैकी व्हिडिओ शूटिंग चालू केलेलं असतं आणि तो म्हणत असतो, काय अगं हो हो, घाबरू नको, काय झालं नसं अण्णांना. पण साक्षी मात्र रडत असते, नाही नाही, माझ्या अण्णा मला इथं पाहिजे आता, अण्णांशिवाय मी काहीच करू शकत नाही, मला परत जेलमध्ये जावं लागणार, मी परत मरणार का, अशी म्हणत असते. आता इकडे मात्र ह्याला मनातून खूप आनंद होत असतो, पण तो आता साक्षीला दाखवून देत असतो की मी तुझ्या बाजूने आहे, तू काळजी करू नको. आणि साक्षी म्हणत असते, नागराज काका तुम्ही आहात ना माझ्या बाजूने, माझ्या अण्णांना शोधून द्या, मला ह्यातून बाहेर काढा, काही तर करा, तुम्ही काही पण करा, मला सांगू नका, पण मी अण्णांच्याशिवाय काहीच करू शकत नाही. असं करून आता साक्षी रडत असते, सारखी अण्णा करत असते. आता इकडे मात्र नागराजला वरचेवर ना एकदम सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत असतो, नाटकी बोलून दाखवत असतो, हो हो काळजी करू नको, आपण शोधूया, काय होणार नाही तुला, तो व्यक्ती शोधून काढतो मी, काय होणार नाही, असं बोलत असतो. बघताना त्या मोबाईलमध्ये सारखा बघत असतो, कारण की त्याला हेच हवं होतं आणि त्याने ठरल्याप्रमाणे सगळं केलेलं असतं. आणि साक्षीला विचारलेलं ह्यातलं काही माहीत नसतं आणि ती आता खूप घाबरून गेलेली असते. तिला हे माहीतच नाही की तिचं हे सगळं करणारा माणूस जो आहे तो तिच्यासमोरच बसलेला आहे, तो सगळं घडवून आणत आहे. आणि अण्णा नसल्यामुळे ती एकटी पडली होती आणि तुरुंगातून एकदा राहून आल्यामुळे, मार खाल्ल्यामुळे तिची आता पहिली साक्षी होण्याची धमकच राहिलेली नसते आणि ती पूर्णपणे हालून गेलेली असते. जोपर्यंत अण्णा येणार नाही तोपर्यंत माझं काहीच होऊ शकणार नाही, असं म्हणून ती रडत असते. कारण की अण्णा तिच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा असतात आणि कित्येक दिवस झालं अण्णा तिच्याजवळ नसल्यामुळे तिला काहीच कळत नाही की अण्णा कुठं आहे, तर नक्की त्यांचं काय झालं आहे. त्यानंतर आपण पाहतो का इकडे आपल्या सायलीनं सांगितलं असतं, अर्जुन मला काय वाटते तुम्हाला सांगू का, की आपण काय करूया, नागराज काकांच्यावरती लक्ष ठेवायला आपण सुमन काकूची मदत घेऊया का. असं बोलून अर्जुन म्हणतो, आयडिया काय वाईट आहे असं मला म्हणायचं नाही, पण त्याचा सुमन काकूला काय त्रास होईल असं व्हायला नको. मग सायली म्हणतच नाही नाही, आता सुमन काकू एकदम खंबीर झाले आहेत आणि तुम्हाला सांगू का, नागराज काकू कुठं जातात, कुणावर बोलतात, काय करतात, ह्याची डिटेल व्यवस्थित माहिती ना सुमन काकूच आपल्याला देऊ शकते आणि त्यांना काय होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. तर यावरती मग आता हा म्हणत असतो अर्जुन, हो बरोबर आहे, चालेल की मग तू, मला असं वाटतंय की आपल्याला ना सगळे वेगवेगळे असे चित्र झाले. तर सायली म्हणत असते, हो मी तुम्हाला म्हटलं ना, काय झालं आहे माहीत का, एकदा मोठ्या चित्राचे ना सगळे बारीक बारीक तुकडे आपले जो भरपूर साडले, तर आपण ते तुकडे जोडायचा प्रयत्न करतोय, पण महत्त्वाचे तुकडे त्यातच राहत नाहीत, सापडत नाहीत आपल्याला. अर्जुन म्हणतोच तो, हो तू बरोबर म्हणतेस, म्हणजे तुला सांगू का की असं ट्रायंगल झालं आहे की महिपतचं प्रियाशी काय संबंध आहे, प्रियाचा नागराजशी काय संबंध आहे, त्या बाबूचा त्या मिस्ट्रीमॅनशी काय संबंध आहे, हे सगळे ट्रायंगलना जोडले पाहिजे आणि ते आपण करायला पाहिजे. तेवढ्यातच हा स्वतःशी बडबडतोय, तेवढ्यातच आता सायलीने आता तो केस बोर्ड तयार केला असतो आणि तिथे ते अर्जुनला बोलवते. अर्जुन तो केस बोर्ड पाहून म्हणत असते, बापरे हा तर केस बोर्ड आहे, सायली तू तयार केलं आहेस का. तर सायली म्हणत असते, हो तुमच्याबरोबर राहून एवढं तर मी शिकले ना करायला, असं म्हणत असते. आणि त्यानंतर आता अर्जुन तो केस बोर्ड पाहत असतो. सायली म्हणत असते, तुम्हाला सांगू का, रविराज काकांचा ॲक्सिडेंट झाल्यापासूनच्या सगळ्या ज्या माहिती आहेत त्या मी केसबोर्डमध्ये व्यवस्थित तयार केलेल्या आहेत. आता अर्जुनलाही पाहून खरंच आश्चर्य वाटतं की बायकोने आपल्यासोबत राहून एवढी हुशार झाली आहे, तिने आपली निम्मा 50% काम वाचवलेलं आहे. आता सायलीनं व्यवस्थित सगळ्यांचे फोटो तिथं लावलेले असतात, ट्रायंगल केलेला असतो, महिपत मेन हेडवा असतो, सगळ्यांचे फोटो एकमेकांना लावलेले असतात, म्हणजे प्रियाचा, महिपतचा, बाबूचा, नागराजचा, सगळ्यांचे फोटो लावलेले असतात आणि त्यांचं आता एकमेकांची काय कनेक्शन आहे ते बघायचं चालवतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मधला कनेक्शन म्हणजे महिपत असतो आणि त्याचा मेन सेंटरला फोटो असतो. आता आपण काय होणार आहे उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत की आता सायली म्हणत असते
काय हो, तुम्हाला काय वाटतंय? काय झालं असेल ना नक्की? कशा पद्धतीने? मला काय म्हणायचं आहे की जो ॲक्सिडेंट झाला होता आपल्या प्रतिमा तर मेली नव्हती. मग डेड बॉडी म्हणून कोणाची डेड बॉडी रविराज काकांनी जाळली असेल? आणि इकडे मात्र नागराजनं काय केलं आहे, महिपतला तो व्हिडिओ दाखवलेला आहे आणि सांगत असतो, बघितलंस का आता प्रियापर्यंत पोलीस पोचली तर. आणि इकडे अर्जुनही म्हणत असतो, मलाही तेच म्हणायचं आहे की याचा अर्थ आहे की हॉस्पिटलमधलं कोणतं त्यांना सामील होतं आणि प्रियाचा DNA मॅचेस कसा झाला, कारण की ती प्रतिमा त्याची बॉडीच नव्हती. मग आपल्याला शोधावं लागणार आहे की हॉस्पिटलमधला कोण असा व्यक्ती आहे की जो ह्यामध्ये सामील आहे. आता आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत की अर्जुन आणि सायली पहिल्यांदा हॉस्पिटलमधल्या व्यक्तीपर्यंत पोहोचतील का. त्यासाठी आपल्याला येणारा एपिसोड पाहावा लागेल. हा एपिसोड इथं संपला आहे.